नमस्कार. तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत भेटत आहोत. तर आज आपण चमचमीत ढाबा स्टाईल छोले भटुरे बनवणार आहोत. जसे ढाब्यावर मिळतात अगदी तसेच. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये भटुरे किती टम्म फुगलेले आहेत. असेच टम्म फुगलेले भटुरे बनवण्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. छोले बनवण्यासाठी या वाटीने मी 1 वाटी काबुली चणे रात्रभर कोमट पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहे. भिजवलेले चणे स्वच्छ धुवून घ्यायचे. धुवून झाल्यावरती कुकरमध्ये टाकायचे. त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकायचं, अर्धा चमचा मीठ टाकायचं. चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण लावून कुकरच्या 4 ते 5 शिट्या होईपर्यंत चणे शिजवून घ्यायचे. आता चणे शिजेपर्यंत एका भांड्यामध्ये 2 वाटी मैदा घ्यायचा, अर्धी वाटी रवा घ्यायचा. मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल किंवा 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा वापरला तरीसुद्धा चालेल. आता यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं, अर्धा चमचा साखर टाकायची आणि अगदी 2 ते 3 चिमूट जो खायचा सोडा असतो तो टाकायचा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चमच्याने किंवा हाताने केलं तरीसुद्धा चालेल. आता यामध्ये 2 ते 3 चमचे दही टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दही पिठामध्ये. दही व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून झाल्यावर थोडं थोडं पाणी टाकून घट्ट पीठ भिजवून घ्यायचं. पीठ एकदम घट्ट भिजवायचं कारण त्यामध्ये आपण थोडंसं दही टाकलंय आणि पीठ भिजवल्यावर आपण थोडा वेळ रेस्ट करायला ठेवणार आहे, तेव्हा पिठाला आपोआप पाणी सुटणार आहे. आता इथं पीठ भिजवून तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता पीठ एकदम सॉफ्ट झालेलं नाही. आता हे घट्ट भिजवून घेतलेलं पीठ कमीत कमी अर्धा तास असंच भिजत ठेवायचं. आता ग्रेव्हीसाठी 2 मिडियम आकाराचे कांदे, 2 मिडियम आकाराचे टमाटे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं बारीक कापून घेतलेलं आहे. मसाल्यासाठी 1 चमचा धने, अर्धा चमचा बडीशोप, 4 लवंग, 4 काळी मिरी, 1 चक्री फूल, 2 हिरवी विलायची, 1 चमचा जिरे, 1 चमचा कसुरी मेथी, अर्धा इंच दालचिनीचे तुकडे आणि 2 तमालपत्र घेतलेले आहेत. आता इथं छोलेसुद्धा व्यवस्थित बॉईल झालेले आहे. तुम्ही पाहू शकता हाताने. एखादा चणा जर मॅश करून पाहिला तर तो अगदी सहज मॅश होतोय, याचा अर्थ चणे व्यवस्थित शिजलेले आहेत. आता ग्रेव्हीसाठी मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल कडकडीत गरम झाल्यावर त्यामध्ये जे आपण खडे मसाले घेतलेले आहेत ते सर्व टाकायचे. फक्त त्यातली कसुरी मेथी काढून ठेवायची बाजूला, कारण कसुरी मेथी जर अगोदर तेलामध्ये फ्राय केली तर ती कडवट होते आणि त्यामुळे छोलेसुद्धा कडवट लागू शकतात. आता सर्व खडे मसाले मंद गॅसवरती फ्राय करून घ्यायचे, म्हणजेच परतवून घ्यायचे. आता त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो, कांदा, आलं आणि लसूण हे सर्व टाकायचं आणि ते सुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि थोडं परतवून झाल्यावर त्यामध्ये जी आपण कसुरी मेथी बाजूला काढून ठेवलेली होती ती टाकायची. आता तुम्ही पाहू शकता कांदा, टोमॅटो व्यवस्थित परतवून झालेले आहे. आता गॅस बंद करायचा आणि हा मसाला थंड होऊ द्यायचा. मसाला पूर्णपणे थंड झाल्यावर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये सर्व मसाला काढायचा आणि पाणी न घालता हा मसाला वाटून घ्यायचा. आता एक पातेलं घ्यायचं, त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि 1 चमचा चहा पावडर टाकायची आणि खळखळ पाणी उकळून घ्यायचं, म्हणजे चहा पावडरचा सर्व फ्लेवर आणि रंग पाण्यामध्ये उतरला जाईल. आता तुम्ही पाहू शकता पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे. आता हे पातेलं बाजूला ठेवायचं आणि त्याच गॅसवरती कुकर ठेवायचा, ज्यामध्ये आपण छोले बॉईल करून घेतलेले आहे. तो छोले एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून ठेवायचे. आता त्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकायचं आणि तयार केलेली ग्रेव्ही टाकायची आणि मंद गॅसवरती व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची. आता तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जी ग्रेव्ही लागलेली होती त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून भांडं विसळून ते पाणी ग्रेव्हीमध्ये टाकायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही परतवून घ्यायची. ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत परतवत असताना ग्रेव्हीचे शिंतोडे सर्व गॅसवर इकडं तिकडं पसरतात. त्यासाठी कुकरवर तुम्ही थोड्या वेळासाठी झाकणसुद्धा ठेवू शकता, जेणेकरून ग्रेव्हीचे शिंतोडे गॅसवर इकडं तिकडं उडणार नाहीत. आता यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर टाकायची आणि 1.5 चमचा लाल तिखट पावडर टाकायची, जी आपण घरगुती बनवून ठेवतो वर्षभरासाठी ती. आता पाव चमचा हिंग टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जर जास्त तर्री आलेली छोलेची भाजी हवी असेल तर त्यासाठी तुम्ही यामध्ये काश्मीरी लाल तिखट पावडरसुद्धा टाकू शकता. यामध्ये मी बाजारातल्या छोले मसाल्याचा वापर केलेला नाही, त्याऐवजी घरातलेच खडे मसाले वापरून मसाला तयार केलेला आहे. तुम्हाला जर खडे मसाले वापरायचे नसतील तर त्याऐवजी तुम्ही बाजारातला रेडीमेड छोले मसालासुद्धा वापरू शकता. ग्रेव्ही व्यवस्थित परतवून झाल्यावर त्यामध्ये बॉईल केलेली छोले त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि नुसते छोले मसाल्यामध्ये टाकायचे आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटांसाठी मंद गॅसवरती तेल सुटेपर्यंत छोले परतवून घ्यायचे. आता तुम्ही पाहू शकता छोल्यांना रंगसुद्धा अगदी सुरेख आलेला आहे आणि तेलसुद्धा सुटायला लागलेलं आहे.
आता छोले बॉईल करण्यासाठी आपण जे पाणी वापरलं होतं तेच पाणी यामध्ये टाकायचं आणि उरलेलं जे आपण चहा पावडरचं पाणी तयार केलेलं आहे ते गाळणीने गाळून घ्यायचं आणि ते पाणी टाकायचं. चहा पावडरचं पाणी जर छोल्यांमध्ये टाकलं तर छोल्यांना रंग खूप छान येतो, त्याशिवाय चवसुद्धा खूप छान येते. आता तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे असेल तशीच कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी टाकायचं आणि जर तुम्हाला असं वाटलं की रस्सा जास्त झाला आहे आणि छोले एका बाजूला आणि रस्सा एका बाजूला असं होतं आहे, तर अशा वेळेला काय करायचं, जे छोले आपण शिजवायला टाकलेले आहे त्यातलेच अर्धे छोले घ्यायचे आणि मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आणि तीच पेस्ट ग्रेव्हीमध्ये मिक्स करायची आणि 5 ते 10 मिनटं व्यवस्थित मंद गॅसवरती ग्रेव्हीला उकळी येऊ द्यायची. आता इथं तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीला छान तरी आलेली आहे. आता मंद गॅसवरती 10 मिनटं मी अशीच उकळी येऊ देणार आहे आणि 10 मिनटानंतर यामध्ये आपल्याला एक सिक्रेट मसाला टाकायचा आहे जो की हॉटेलमध्ये वापरतात. आता 10 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता भाजीला तरी अगदी व्यवस्थित आलेली आहे. आता यामध्ये सिक्रेट मसाला टाकायचा, तो म्हणजे अर्धा चमचा किचन किंग मसाला. आता यामध्ये अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं. छोले उकडताना आपण त्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आणि त्यानुसारच थोडंसं मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता छोले तयार होईपर्यंत इथं पीठसुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे. आता हे पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं. कमीत कमी 5 ते 7 मिनटं हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं, सतत मळत राहायचं, जेणेकरून या पिठाचे भटुरे व्यवस्थित लाटले जातील. जर पीठ व्यवस्थित मळलं गेलं नाही तर भटुरे व्यवस्थित लाटले जाणार नाही आणि याशिवाय ते फुगणारसुद्धा नाही. पीठ जोपर्यंत वरतून सॉफ्ट होत नाही तोपर्यंत मळत राहायचं. आता तुम्ही पाहू शकता 5 मिनटं मळल्यानंतर पीठ वरतून एकदम सॉफ्ट झालेलं आहे आणि आतमधून पिठाला एकदम जाळीदार असं टेक्स्चर आलेलं आहे. असं टेक्स्चर आलं की परफेक्ट भटुरे फुलणार आणि हे पीठसुद्धा परफेक्ट झालेलं आहे असं समजायचं. आता या तयार केलेल्या पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे. गोळे जरासे मोठेच करायचे आणि त्यातले 1-2 गोळे बाहेर काढून ठेवायचे आणि बाकीचे गोळे आणि पीठ लगेचच झाकून ठेवायचं. आता त्यातला एक गोळा घ्यायचा आणि त्यावर सुकं मैद्याचं पीठ भुरभुरून त्याचा भटुरा लाटून घ्यायचा. भटुरा लाटताना सुद्धा भटुरा चपातीप्रमाणे खूप जास्त पातळ लाटायचा नाही, कारण भटुरा जर खूप जास्त पातळ लाटला गेला तर तो तेलामध्ये फुलणार नाही. आणि त्याचप्रमाणे भटुरा खूप जास्त जाडसुद्धा लाटायचा नाही, कारण जाड जर भटुरा लाटला तर तो जास्त वेळ फुललेला राहत नाही. आता इथे मी याचप्रमाणे सर्व भटुरे लाटून घेत आहे. इथं तुम्ही पाहू शकता मी सर्व भटुरे एका प्लेटमध्ये ठेवलेले आहे. आता एका कढईमध्ये तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं, अगदी धूर येईपर्यंत, आणि मीडियम फ्लेमवरती एक एक करून सर्व भटुरे तळून घ्यायचे. भटुरा तेलात टाकल्यावरती वरून झाऱ्याने थोडंसं टॅप करायचं, जेणेकरून भटुरा लगेचच फुगला जातो. आता दोन्ही बाजूने अगदी थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत भटुरे तळून तळून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता भटुरे कसे टम्म फुगलेले आहेत. तर कशी वाटली रेसिपी हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून पहा. आणि भटुरे पहा आतून सुद्धा किती जाळीदार झालेले आहे, अजिबात तेल शोषलेलं नाही. तर तुम्ही सुद्धा ही साधी सोपी भटुऱ्याची रेसिपी नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. बाय.